आपलं घर आहे ना, ते कायम असंच गजबजलेलं राहिलं पाहिजे. वसंत काकांनी अंगणात बसून चहा घेताना सहज म्हटलं. त्यांच्या बाजूला बसलेल्या सुमनताईंनी हसत उत्तर दिलं, तुम्ही असाल तोपर्यंत हे घर कधीही रिकामं होणार नाही. त्यावेळी खरंच त्या घरात रिकामेपणा नव्हता. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा अजय, लहान मुलगा विजय. 2 सुना, पूजा आणि राधा. आणि घरात सतत नातवंडांची किलबिल, घरभर पसरलेला हास्याचा आवाज. सकाळी सुमनताई लवकर उठायच्या. दोन्ही सुना मदतीला यायच्या. आई, आज भाजी मी करते. नाही ग, तू नातवाला तयार कर, मी करते. सगळं व्यवस्थित जुळून येऊन पण बदल कधीतरी होतोच. जेव्हा कोणी जाणीवपूर्वक बदल करत नाही तरीही काहीतरी हळूच बदलत राहतं. अजयचा व्यवसाय चांगला चालत होता. विजय मात्र नोकरीत होता. त्याचा पगार मर्यादित असल्यामुळे एके दिवशी अजयने सहज म्हटलं, बाबा, घराचा खर्च जरा जास्तच होतोय. सगळं एकत्र आहे म्हणून चाललंय, पण थोडं प्लॅनिंग करायला पाहिजे. विजयला ते टोचलं. तू काय म्हणतोस, आम्ही कमी देतोय म्हणून? अरे तसं नाही. अजय शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या दिवसापासून घरात हिशेब सुरू झाले. पूर्वी एकत्र खरेदी व्हायची. आता 2 वेगवेगळी बिलं येऊ लागली. पूर्वी सगळे मिळून बसून जेवायचे. आता तुम्ही आधी खा, आम्ही नंतर खातो, असं चालू होतं. सुनेचे मनही बदलले होते. पूजा, मोठी सून, हळूहळू घरात स्वतःचा हक्क दाखवू लागली. आई, सगळं काम राधाकडे देऊ नका, ती काहीच करत नाही. आई, अजयचं जास्तच कमवतो, मग निर्णयही आमचाच असला पाहिजे ना. पूनम सतत सासूजवळ टोचून बोलत होती. सुमनताई दोघींना सारखं ठेवायचा प्रयत्न करत होत्या, पण घरात आता अदृश्य रेखा आखल्या जात होत्या. राधा मनातल्या मनात तुटत होती. विजयच्या पगारावर घर चालत नव्हतं हे तिला माहीत होतं. त्याचा पगार कमी होता. पण प्रेम आणि सन्मान पैशांवर मोजायचा का? एके दिवशी किरकोळ कारणावरून वाद झाला. पूजा ओरडली, आई, तुम्ही नेहमी विजयची बाजू घेता. विजयही चिडला. भाऊ, जर सगळं तुझंच असेल तर स्पष्ट सांग. वसंत काका पहिल्यांदाच जोरात ओरडले. बस करा, हे घर आम्ही उभं केलंय, पैशाने नाही, प्रेमाने. पण आता प्रेम कमी आणि अहंकार जास्त झाला आहे. अजयने स्पष्ट सांगितलं, बाबा, वेगळं राहणंच बरं आहे. सतत भांडणं होतात, मुलांवर त्याचा परिणाम होतो. घरात शांतता पसरली. विजयनेही मान डोलवून होकार दिला. कदाचित तेच योग्य आहे. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी प्रश्न निर्माण केला, मग आम्ही? तो प्रश्न हवेतच अडकून राहिला. अजय म्हणाला, आई आमच्याकडे राहील, बाबांना विजयकडे ठेवा. दोघांनाही त्रास नको. एक क्षण, एक नातं, एक आयुष्य 2 भागात विभागलं गेलं. वेगळं होणं म्हणजे फक्त घर वेगळं नाही. त्या रात्री सुमनताईंनी वसंतरावांचा हात घट्ट धरला. आपण लग्न केल्यापासून कधी वेगळे झोपलो नाही. वसंतराव फक्त एवढंच म्हणाले, बहुतेक आता आपल्याला सवय लावावी लागेल. दुसऱ्या दिवशी सुमनताई मोठ्या मुलाकडे गेल्या. दोघांना वेगळे होताना खूप दुःख झालं होतं. वसंतराव लहान मुलाकडे. एकाच शहरात पण एकमेकांपासून खूप दूर. आणि मग सुरू झाली खरी वेदना. सुमनताईंना रोज सवय होती. काय हो, औषध घेतलंत का? आता फोनवर विचारावं लागायचं. आणि वसंतरावांना सवय होती सकाळचा चहा तिच्याच हातचा प्यायचा. आता चहाचा कप हातात होता, पण त्या चहाला सुमनताईंच्या हाताची चव नव्हती. दोन्ही घरात त्यांना जबाबदारी म्हणून ठेवलं होतं. सुमनताईंना जबाबदारी दिली होती, तुम्ही मुलांना बघा. आणि वसंतरावांना, बाबा, तुम्ही रोज बाजारातून भाजी आणा, असे काम सोपवले होते. प्रेम हळूहळू कर्तव्यात बदलले होतं. एके दिवशी रात्री अचानक वसंतरावांना छातीत दुखू लागलं. विजय घाबरला. बाबा, काही होतंय का? त्यांना काहीही बोलता येत नव्हतं. श्वास घेणेसुद्धा अवघड झाले होते. हॉस्पिटलमध्ये नेताना वसंत काकांनी हलक्या आवाजात विचारलं, आईला सांगितलंस का? विजय शांत झाला. नाही बाबा, अजून नाही सांगितलं. त्या क्षणी
वसंत काकांच्या डोळ्यात एकच भावना होती, पत्नीला शेवटचा वेळ पाहता येईल की नाही याची. रात्रीचा 1:30 वाजला होता. विजय हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये इकडून तिकडे फिरत होता. डॉक्टर आत होते. वसंत काका स्ट्रेचरवर होते. देवा, काही होऊ देऊ नकोस, तो मनात म्हणत होता. आतून डॉक्टर बाहेर आले. घाबरू नका, हार्ट अटॅक नाही, पण खूप ताण आहे. वय झाले त्यांचं, काळजी घ्या. विजयचा जीव भांड्यात पडला. पण वसंत काकांनी डोळे उघडताच पहिला प्रश्न विचारला, आई आली का? विजयचा गळा दाटला. नाही बाबा, रात्रीचा वेळ आहे. वसंत काका हसले. ठीक आहे, झोपू दे तिला, नेहमीच काळजी करत बसते. ते स्ट्रेचरवर झोपूनच हळू आवाजात बोलत होते. त्या रात्री सुमनताई दुसऱ्या सुनेकडे होत्या.